आज थोडं माझ्या व्हॉईसला इग्नोर करा. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे माझा आवाज बसला आणि मी आज ना लेट उठली होती. तर मला जी रेग्युलर ट्रेन आहे ना ती माझी मिस झाली होती. तर मी दुसरी ट्रेन पकडली आणि दुसरी ट्रेन पकडल्यानंतर आज मला सीटसुद्धा नव्हती भेटली. तर इथून डायरेक्ट मी उतरली CSMTला आणि CSMTला उतरून डायरेक्ट मी केली टॅक्सी पकडून जाऊया ऑफिसला, कारण की चालत जायची इच्छा पण नाही आहे आणि लेट पण झाला होता. आणि मला ना त्या अंकलकडे जायचं होतं फुलवाल्या, पण आज लेट झाला होता म्हणून मी गेली नाही. आता इथून उतरली ना, मी उतरलं मी इतकी फास्ट चालत होती ना, कारण की ना ऑलरेडी खूप लेट झाला होता म्हणून मी पटापट चालत होती. आणि जशी मी ऑफिसमध्ये पोचते ना, मी करते PC ऑन आणि PC ऑन करून ठेवते मी साईडला, कारण की पहिले आपण ब्रेकफास्ट करून घेऊया. एकदा काम करायला घेतलं ना मग ब्रेकफास्ट वगैरे सगळं राहून जातं. त्याच्यामुळे ना मी PC ऑन करायला ठेवला आणि मी घेतला ब्रेकफास्ट करायला. आणि ब्रेकफास्ट करताना मी हाच विचार करत होते की आज काही पण करून आपल्याला लवकर निघायचं आहे, कारण की संध्याकाळी अजून थंडी वाढेल, म्हणून आपल्याला अजून तब्येत खराब व्हायची चान्सेस आहेत. म्हणून मी संध्याकाळी काम झालं घेतलं लॉगआउट आणि लॉगआउट घेतल्यानंतर मी गेली टॅक्सी पकडायला. आणि मी बाहेर पडली आणि टॅक्सी पकडायला जातच होती. तर असं वाटत होतं की चालत जाऊया, पण नंतरला म्हटलं की नको जाऊ टॅक्सीने, कारण की ना ट्रॅफिक खूप होती म्हणून असा विचार आला होता. पण मी शेवटीला टॅक्सी पकडूनच आली स्टेशनला आणि स्टेशनला पोचली मी टायमावर. आता आपण टायमावर पोचलो आहे म्हणून आपल्याला सीट पण भेटणार आहे आपली विंडोवाली, जी आपल्याला सकाळी नव्हती भेटली आज. तर मी इथून ट्रेन पकडली, विंडो सीट पण पकडली. आता जाऊया सरळ घरी. आणि ना ट्रेनमध्ये चढल्या मला असं वाटतं ना की सगळ्या बायकांना नुसतं भांडायलाच तयार असतात, काय माहिती का. आता पोचली मी घरी, आता जाते मी घरी, टॅबलेट वगैरे खाते, आराम करते, कारण की उद्या ऑफिस आहे, सुट्टी आपण घेऊ नाही शकत. बाय बाय, गुड नाईट.